दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पराशक्तिपरां भूयं यतुच्योऽस्म्यहं ददः नवरात्रामध्ये भगवतीची जगदंबेची उपासना सर्वत्र चालू आहे. केवळ शक्तीची उपासना करणारी मंडळीही आहे. पाठ चालू असतात, पूजा चालू असते, शतचंडी आहे, सहस्त्रचंडी आहे, वाङ्मय तप हे चालू असत. दक्षिणेकडे इकडे उत्तरेकडे ही काही ठिकाणी आहे. सर्वसाध्या महालक्ष्मी असं मार्कंडेय महर्षी सांगताय. त्रिगुणा महालक्ष्मी ही मुख्य आहे. त्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी अशी तिची नाव आहे आणि परब्रह्म रूप आहे. विराट स्वरूप, सूत्रात्म स्वरूप आणि अंतर्यामी स्वरूप हे विश्वामध्ये आलं आणि याच्या पलीकडे अधिष्ठान सच्चिदानंद ब्रह्मरूप जे आहे तेच जगदंबेचं मुख्य रूप आहे. महालक्ष्मी त्याला म्हणतात. महालक्ष्मीचं स्वरूप कसं निर्माण झालं याचाही विचार सप्तशतीमध्ये देवी महात्म्यामध्ये सांगितलेला आहे. तेच चैत्र म्हणून ते आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय, 3 अध्यायामध्ये चरित्र आहे. महिषासुर नावाचा एक मोठा असो देवांच्या बरोबर युद्ध केलं पुष्कळ वर्ष पर्यंत आणि देवराज्य त्यांनी प्राप्त करून घेतलं. अगोदर तपश्चर्या ही सगळी असुर मंडळी तपश्चर्या ही करतात. सकाम तपश्चर्या जरी असली तरी आपली कामना इच्छा पूर्ण होण्याकरता कितीही कष्ट पडले शरीराला तसाही त्यांची तयारी आहे. निग्रह मोठा आहे. अन्न नाही, पाणी नाही. शास्त्राप्रमाणे शास्त्र विधीप्रमाणे आचरण करावे. देव मान्य आहे की नाही कुणाला ठाऊक नाही, परंतु एक विश्वामध्ये असणारी शक्ती जी आहे सर्वोच्च शक्ती, वरद प्रदान करणं, सर्वांची व्यवस्था लावणं वगैरे ब्रह्मदेवी ज्याला म्हणतो आपण, तर त्या महिषासुराने तपश्चर्या आरंभाला केली आणि ब्रह्मदेवांचं वरही मिळाला त्याला. कोणाही पुरुषाकडून माझा वध होऊ नये असं वर त्यांनी म्हटलं. रावणापेक्षा हा बुद्धिमान निघाला. देवांच्या पासून माझा नाश होऊ नये, दैत्याकडून नाही, गंधर्वाकडून नाही, हे सगळं त्यांनी मागून घेतलं. पण माणसाकडून नाश होऊ नये हे मात्र मागितलं नाही. कारण अहंकार आला. माणसं काय करणार आहेत? मनुष्य माझ्या पुढे टिकणारच नाही. मनुष्यांचा नाश आम्ही करतो. त्यामुळे मनुष्य रूप धारण करावं लागलं होतं. महिषासुराने आधीच ती व्यवस्था केली की सगळा पुरुषबळ एका बाजूला काढलं. ते देव दैत्य काही विशेष उल्लेखच केला आणि आता त्याचा नाश करायचा. कोणत्याही पुरुषाकडून नाश व्हायचा नाही. शंकर झाले, विष्णू झाले, इंद्र इंद्रादिदेव काही.
बरं, तपश्चर्याच तशी आहे. कर्माचं फळ हे मिळालं पाहिजे, हा एक सृष्टीचा नियम ईश्वराने लावून दिला. कर्म करणार त्याची बुद्धी कशीही असली तरी झालेलं आहे ना कर्म, ते कर्माचं फळ त्याला मिळालं पाहिजे. म्हणून हे असो तपश्चर्या करून ते फळ मिळेल. आता प्रयत्न करून जे काही फळ निर्माण केलेलं असतं, उत्पन्न झालेलं फळ हे शेवटी विनाशी आहे. कोणचंही कर्माचं फळ अविनाशी असं नाही. आनंद मिळेल, सुख मिळेल कर्मापासून. अनेक यज्ञात किंवा अनेक आणखी यज्ञाचे प्रकार कितीतरी सांगितले, तर त्याच्या यज्ञाला जे कर्मामुळे फळ मिळेल, इच्छा असेल ते फळ मिळेल, पण टिकणार नाही. पुन्हा करावं लागेल. पुन्हा कोण करणार? पुन्हा त्याची बुद्धी कशी राहिली पाहिजे, शक्ती राहिली पाहिजे. त्यामुळे महिषासुराचा नाश हा फार कठीण होऊन बसलेला आहे. देवांचं राज्य ताब्यामध्ये घेतलं महिषासुराने, हे सर्वही अधिकार आपल्याकडे घेत. सूर्य, चंद्र, वरुण, त्याच्या देवतांच्याकडे जी तिची खाती होती सगळी आपल्या ताब्यामध्ये घेतली. सर्व तो चालवतो आहे. एक विशेष आहे, तपशक्ती आहे. देवाने तप केलं काय आणि दैत्याने केलं काय? कर्मच आहे ते. सत्कर्माचं फळ हे त्याला मिळालेलं. सर्व देव आपली स्थानं सोडून बाहेर पडले. तिथं त्यांना काही राहण्याची सोय नाही. दैत्य सगळे येऊन राहिलेले आहेत स्वर्गामध्ये. तर ही सगळी मंडळी शंकर, विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रादिदेव सगळे जमलेले आहेत. आणि त्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या सर्व देवांनी त्यांच्या पुढे आपला आणखी कलेश दुःख ठेवले. हा महाराज नवीन जो असो आलेला आहे, सर्वाधिकार त्याने आपल्याकडे घेतलेला. सर्व देवतांचे जी जी काही कर्तव्य आहे ती सगळी त्यांनी आपल्याकडे घेत. आम्हाला काहीच काम नाही आहे आणि तिथं आम्ही राहू शकत नाही. ईश्वराने नेमलेले हे सगळे अधिकारी आहे. सूर्यादी यमधर्म आहे, पापाचा निर्णय करायचा, पुण्याचा निर्णय करायचा. आम्ही तिथून निघून आलो म्हणाले, कुठंच फिरतो, कसे तरी राहतो म्हणाले, अशी स्थिती आहे. पुण्यकर्म म्हणून त्यांचं आहे, पण पुण्यकर्म असताना सुद्धा मध्ये हे पाप आले. कर्म घनागतीही म्हणतात. कर्म कोणचं सुरू आहे, कसं फल मिळणार आहे, किती दिवस मिळणार आहे, काहीही ज्ञान त्याचं उत्तम व्यवस्थित रीतीने होऊ शकत नाही. पुण्यकर्माने स्वर्ग लोकामध्ये जाऊन राहिलेले देव त्यांना तिथून आणखी बाहेर पडण्याचा प्रसंग आहे. म्हणजे दुसरं कोणचं तरी त्यांचं पाप हे आढळले. एक कर्माचं फल सुरू असताना सुद्धा त्याला प्रतिबंध झालेला आहे त्या महिषासुराच्या पुण्यकर्माने. तेही पुण्यकर्म आहे, सकामका असेल तो प्रतिबंध करू. सर्व देवमंडळींच्या पुढं आणि त्या स्वर्गातल्या देवाने आपली परिस्थिती मांडलेली आहे. असं आहे. कुठंतरी आम्हाला काही राहायला जागा नाही, कुठंतरी वनामध्ये डोंगरावर कुठंतरी राहतो. अशा वेळेला सर्व ही देवमंडळी म्हणजे सात्विक आहे, सत्वगुण आहे. राज्य करता स्वार्थही आहेच त्या ठिकाणी, पण जास्तीत जास्त आणखी चांगल्या वासना आहे.
असुरांच्या करता राज्य वेगळं ठेवलेलं आहे देवानी. रसातल म्हणून जो लोक आहे, सप्त बाजारापैकी एक मोठं रसातल म्हणून मोठा लोक आहे. स्वर्गासारखी सगळी अगदी व्यवस्था, सगळ्या सोयी त्या ठिकाणी आहे. तिथं सगळी आणखी सुख समृद्धी आहे आणि तिथं या दैत्याने राहावं अशी व्यवस्था केली. तेही स्थान पाहिजे आणि हेही स्थान पाहिजे अशी वासना निर्माण झालेली आहे ना. आणि त्याच्या जोडीला तपश्चर्या आहे. पुन्हा मागायला आले म्हणजे उभीच मागत नाहीत ते. योग्यता आपली संपादन करून ब्रह्मदेवाला मागताय, देणं भाग आहे. त्यामुळे देवांचं जे पुण्यकर्म आहे थांबलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. त्यांचं सुख आहे बंद पडले पाहिजे. आणि दैत्यांचं राज्य सुरू झालेलं आहे. जिकडं जिकडं सगळे दैत्य आहे. मनुष्य लोकामध्ये, सर्व लोकांमध्ये, सगळीकडे सूर्य, चंद्र, वरुण, वायू वगैरे सगळ्या देवता, ते सगळे अधिकारी याच्याकडे आहे. म्हणजे ही शक्ती तरी मिळून संकल्पाने सगळी वायूचं काय सर्व ठिकाणी संचार करणं, वाहन, इंद्रियाचं काम, पर्जन्य वृष्टी करणं, ही सगळी कार्य तो अगदी करतो. ते यानं कसं बरं वाटणार. आपण आतापर्यंत आणखी हे कार्य चालवलेलं, आपलं कार्य गेलं आपल्या हातात, दुःख झाले आणि दुःखी होऊन त्यांनी आपलं गाढा सर्वांच्या समोर मांडलं आणि त्यावेळेला हा चमत्कार झाला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र सगळे देव आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये आणखी अत्यंत त्रास झाला, क्लेश झाले. आणि रागाही त्या दैत्याचा आलेला, त्या रागाच्या आदेशामध्ये त्यांच्या शरीरातून बाहेर तेज पडलं, तेज उत्पन्न झालं असं सांगतायत मार्कंडेय महाराज. तेजो राशी पर्वत काय कळेल कुणाला. पण थोड्याच वेळामध्ये त्या सर्व तेजाचं एकत्रीकरण झालं आणि एक तेजस्वी अशा प्रकारची देवी स्त्री निर्माण झाली. कोणाकोणाच्या तेजापासून कोणीचे कोणीचे अवयव झाले हेही त्यांनी सांगितलं. महिषासुर मर्दिनी म्हणून जी म्हणतात महालक्ष्मी, ह्या महालक्ष्मीची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. महिषासुराचा नाश केला, त्याचे सगळे आणखी सेनापती मोठे मोठे तेही काही कमी नव्हते. सर्वच तपश्चर्या करणारे पराक्रमी आणि सैनिकही पुष्कळ त्यांच्या हातात. दैत्यांचं सैन्यही पुष्कळ होत. तेव्हा देवांचं सैन्य आणि दैत्यांचं सैन्य याच्यामध्ये फार अंतर पडले. तपोबल त्यांना मिळालं, ब्रह्मदेवाचा वर मिळाला आणि जास्ती शक्ती त्यांची वाढली. त्याचा आणखी नाश करायला पाहिजे. त्याचे सगळेही आणखी जे काही सेनापती ते सगळेही नाहीसे करायचे आहे. ते मोठं काम आहे. विश्वाचं संरक्षण करायचं आहे. हा मोठा प्रसंग आहे. प्रत्येक देवानीच्या देवीची पूजा केली आहे. आपल्या जवळ असलेली आयुध त्या देवीला अर्पण केली, अलंकार अर्पण केले की या देवीकडून आपलं कार्य होणार आहे. तेजो राशी, केवळ तेजो अशा प्रकारची महालक्ष्मी झाली. आणि मग त्या देवीचं स्वरूप पाहून तो महिषासूर, त्याचे सगळे सैनिक, सेनापती सगळे युद्धाला आलेले आहे. मोठं युद्ध झालं.
ईश्वर शक्तीच आणखी विश्व संरक्षणाकरता संकल्प करून आलेली आहे. इथं काही मानवासारखा जीवासारखा संकल्प नाही. हा जीवांच्या संकल्पामध्ये आणखी मतभेद आहे, स्पर्धा आहे. त्यांनीही ज्यांनी जीवाने मिळवले तेही आम्हालाच पाहिजे म्हणून यांनीही पुष्कळ तपश्चर्या केली आणि तेही घेतलं. त्यामुळे देवांना आणखी संरक्षणाची जरुरी उत्पन्न झाली. त्यांनी त्यांच्या स्थानावर राहावं, आम्ही आमच्या स्थानावर राहावं. जी ईश्वर शक्ती आहे तिनं आणखी निर्माण करून दिलेली सगळ्यांची स्थान आहे. विशाल विश्व आहे. अनंत आकाशामध्ये कितीतरी स्थानं निर्माण झाली आहे. जागा संपली, अमुक झाली, जाती झाली, काही नाही. जाती किती विशाल आहे, ब्रह्मांड विशाल. त्याच्यामध्ये सर्वांची स्थानं निर्माण करून ईश्वराने व्यवस्था केली असताना स्वतःच्या बुद्धीमध्ये आणखी काही विकार निर्माण झाला, अशुभ वासना निर्माण झाली आणि आपलं जे सुख आहे त्याप्रमाणे दुसऱ्याचंही सुख आपण घ्यावं ही तामसी वृत्ती निर्माण होऊन हा सगळा प्रकार झाले. म्हणून देवानं सहाय्य करण्याची बारी आलेली आहे. तेही मोठे सात्विक हो. ईश्वरीची भगवतीची भक्ती करणारे होते. त्यांनी सगळी आपली आयुध मुख्य मुख्य सगळी प्रत्येकाने दिली. चक्र दिलं, त्रिशूळ दिला शंकराने, इंद्राने वज्र दिलेला आहे, वायूने आणखी बाण दिलेले आहे. ज्या भात्यातून बाण कधीही संपणार नाही. युद्धाच्या वेळेला ते कठीण आहे. सगळं पुरवठा करणं केला पाहिजे. शस्त्रास्त्राचा पुरवठा करणं एक निराळ भाग असत. शस्त्र संपली आणि युद्धाला हातात काही नाही म्हटलं तर तो जिवंत कसा राहायचं. सेनापती किंवा सैनिक युद्ध करणं इथं तसं नाही. बाणाचे भाते नेहमी बांधलेले आहे. अर्जुनाला ते मिळाले अग्निपासून. एकदा आणखी दोन्ही बाजूला बाणाचे भाते बांधून तो युद्धाला गेल्यानंतर बाण संपायचे. किती बाण त्यांनी टाकायचे. दोन्ही हाताने तो बाण टाकत होता. सध्यासाठी त्याला उजव्या आणि डाव्या हातात आणि वेगाने. किती वेगाने अर्जुन बाण मारतोय वगैरे करायचं नाही. कौशल्य आहे ते, अभ्यास आहे, ईश्वर कृपा आहे, गुरूंची सद्गुरूंची द्रोणाचार्यांची कृपा आहे. त्याला एक तसे भाते मिळाले. तर देवीची सगळी व्यवस्था महालक्ष्मीची युद्धाची झालेली आहे आणि महिषासुर वगैरे त्याचे सेनापती युद्धाला येऊन उभे राहिले. एक 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 सेनापतीचा नाश केला आणि शेवटी महिषासुराचाही नाश झाले. महिषाचं रूप धारण करत होता म्हणतो. असुर होता. मनुष्याचं म्हणजे शरीर मनुष्यासारखंही असायचं. कोणचंही रूप धारण करत होता. सिंह बनायचा, मनुष्य बनायचा, हत्ती बनायचा, वाटेल ती रूप धारण. म्हणून महिषाचं रूप धारण करून रेड्याचं बाहेर आणि ते युद्ध करत होते. त्याचा शेवटी नाश झाला. सगळे त्याचे दैत्य मारले गेले. आणखी रसातलामध्ये त्यांना जायला अन्याय. इथं थांबायचं नाही. भूतलावर म्हणजे भूलोकात सुद्धा राहायचं नाही. खाली 6वा 5वा 6वा लोक आहे तो रसातल तुमच्या करता स्वतंत्र आहे. इथं तुमचं राहा. ताकीद करणारा आणखी त्याप्रमाणे डराला भीती दाखवणारा कोणीतरी पाहिजे. त्याशिवाय आणखी हे असं कार्य होणार. हे सगळे दैत्याने आणि नंतर मग सर्व देवानी महिषासुर मध्ये जगन्माता तिची स्तुती केली. हिमालय आणि सिंह वाहन दिलं होतं म्हणतात जगदंबेला.
सिंह वाहनाचं जे काही स्वरूप आहे, सिंह म्हणजे कोण आहे? देवीची पूजा करीत असताना महिषासुराचीही पूजा करावी असा विधी आहे शास्त्राचा. वामभागे गतवदेव्याः महिषं पूजे येन प्राप्तम सायुज्य वीचया. देवीच्या डाव्या बाजूला आणखी महिषासुराची पूजा करावी. का? तो भगवतीच्या स्वरूपामध्ये आणखी लीन झाले. शेवट त्याचा फार चांगला झाले. जगदंबा स्वरूप होऊन गेले. त्याची पूजा म्हणजे जगदंबेची पूजा. आणि शिव म्हणून जे वाहन आहे त्याचीही पूजा. दक्षिणे पुरतसिंहम समग्रम धर्म. तो सिंह म्हणजे साक्षात धर्मरूप आहे. विश्वाला आधार म्हणून जो धर्म आहे तो सिंह रूपाने देवीचं वाहन बनले आहे. सिंहानेही पुष्कळ सेनापती मारले तर त्या सिंहाचीही पूजा आहे. भक्तांचीही पूजा, देवाचीही पूजा, हे सगळं विधी समजून घेऊन लक्षपूर्वक आणखी अर्चना भक्ती जर झाली तर त्याचं फळ निश्चित प्राप्त होत आहे. फळ आणखी साधन ही वेद प्रमाणाने दाखवली आहे. ऋषी मंडळींनी ती सगळी उजेडामध्ये आणलेली आहे. त्याचे प्रयोग सगळे त्यांनी घेऊन ठेवलेले आहेत. कसं करावं, काय करावं, आपत्तीच्या वेळेला काय करावं, चांगली परिस्थिती असताना कसं वगैरे सगळं आणखी व्यवस्था त्यांनी करून घेतली. तर देवाने जी स्तुती केली आहे त्यात हे वर्णन करताय. देव्या जया ततमिदं जगदात्मशक्त्या निःशेष देवगण शक्ती समूह मूर्त्या तामंबिकां निखिल देव महर्षी पूज्यां भक्त्यास्म विदधात शुभानिशान. हा ही प्रार्थना देवांची आहे. जगन्नाथेचं महालक्ष्मीचं स्वरूप कसं निर्माण झालं हे त्यांनी मांडलं. निःशेष देवगण शक्ती समूह मूर्त्या हे तर सांगितलं. सर्व देवांच्या शरीरातून तेज बाहेर पडलेलं आहे. न्यायाचा तिरस्कार मनामध्ये इतका उत्पन्न झाला पाहिजे की त्याच्या बरोबर ते देवीचं तेज बाहेर पडत आहे. संरक्षण त्यावेळेला होतं, नाहीशिवाय होणार नाही. सगळं काही चालायचं सहन केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, उपयोग नाही. शिवाजी राजांनी राज्य स्थापना करताना अन्यायाचा क्षीर अन्यायाची निर्माण झाली. निष्कारण वैरी, काय कारण, कुठेही जावं, लुटालूट करावी, काय वाटेल ते अत्याचार करावे आणि हे पाहायचं, सहन करायचं. आपल्यालाही शक्ती मिळायची नाही काय. म्हणजे असं ज्या वेळेला त्यांना तिरस्कार निर्माण झाला त्यावेळेला काहीतरी ध्येय, देहंबा पातयेयम कार्यंबा साधयेयम, हा निश्चय झाले. कार्य करी नाही तर देह पडेल. देहाची सुद्धा पर्वा नाही इतका अन्यायाचा तिरस्कार मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे सर्व देवांच्या शरीरातून ती जगन्माता बाहेर आली. ते समष्टी रूप ही भगवती महालक्ष्मी आहे आणि व्यष्टी रूप ही आहे. दोन्ही देव्या जया ततमिदं जगदात्मशक्त्या. देवांच्या शरीरातून तेज बाहेर पडलं म्हणजे सर्व देवांचा समूह म्हणजे हा म्हणला देवीचं स्वरूप. ही देवांची शक्ती आहे असं मानायचं का? देवीची शक्ती स्वतंत्रही आहे म्हणता. सर्व व्यापी ती आहे. सर्व ही विश्वामध्ये आत्मशक्त्या देव्या जया ततमिदं. या देवीनं आत्मशक्तीनं
स्वतंत्र देवीची शक्ती निराळी आहेच आहे, ती सर्व व्यापून राहिलेली आहे. पण तिचं आवाहन करताना आलं पाहिजे. त्या शक्तीचं आवाहन आपल्या शक्तीच्या द्वाराने देवानी केलं. त्यामुळे सर्व देवांच्या शरीरातून आणखी शक्ती निर्माण झाली, असंही घडून आले. आत्मशक्ती देवीची कायम आहे, ती काही कमी जास्ती त्याच्यामध्ये काही नाही. कर्मयोग कर्माचरण करणारे जे जीवात्मे आहेत त्यांची शक्ती कमी होती, जास्ती होती, पुन्हा जास्त कमी झाली तर पुन्हा प्रयत्न करावा लागतो. त्यांचे किती जन्म गेले तरी संपत नाही कर्म. सुख पाहिजे, कर्मानी सुख मिळत आहे, अशा भावनेनं सारखी कर्म करत राहावं लागतं. त्यांना यज्ञ यागादी केले तरी स्वर्ग मिळेल कायम सांधी. प्रत्येकाला आणखी काल मर्यादा ठरलेली आहे. सर्वांची स्थान काल मर्यादित आहे. ब्रह्मदेवांचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे. परार्ध ज्याला म्हणतात, परार्ध संख्येचा भाग 2 परार्ध. त्यापैकी ब्रह्मदेवांचं अर्ध आयुष्य संपलेलं आहे म्हणून संकल्पामध्ये आपल्या उल्लेख होतो. ब्रह्मणः द्वितीये परार्धे, दुसरा परार्धाचा दुसरा भाग ब्रह्मदेवांचा सुरू झालेला आहे. त्यातलं हे 28वावं कलियुग आहे. त्यातलं हे संवत्सर वर्ष आज हे आहे. त्या वर्षातला आज हा महिना आहे. या महिन्याची आज अमुक तिथी आहे. हे सगळं उल्लेख, सगळं कालरूपी परमेश्वराचं स्वरूप मनामध्ये आणून ते वाणीनं उच्चारण करून मग संकल्प करा. अर्चनान करिष्ये, देवीचं अर्चन मी करणार. तर ब्रह्मदेव इतके मोठे आहे, सत्यलोकामध्ये राहणार, पण त्यांची सुद्धा काल मर्यादा. ब्रह्मदेवांचं आयुष्य हे संपणार आहे. ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर त्या जीवाना पुन्हा इकडं यायचं कारण पडत नाही. राजसूय यज्ञ हा क्षत्रियानं त्याकरता सांगितलं. परमेष्ठ कामा, परमेष्ठी ब्रह्मदेवाचा लोक मिळावा, तिथं जाऊन राहायला मिळावं, अशी धर्मराजाला इच्छा उत्पन्न झाली आणि त्याने तो राजसूय यज्ञ करण्याची इच्छा भगवान गोपाल कृष्णांच्या जवळ अगोदर व्यक्त केली. ही एवढी माझी इच्छा आपल्या कृपेनं पूर्ण व्हावी अशी प्रार्थना. सर्व लोकांच्या दृष्टीला हे पडू दे की आपली सेवा करणारा जो भक्त आहे त्याला काय फळ मिळतं हे सर्वांच्या दृष्टीला पडावं. माझी कीर्ती व्हावी, मी राजसूय यज्ञ केला वगैरे ही नाही. आपल्या सेवेचं फळ काय मिळतं हे सर्व लोकांनी पाहावं आणि त्याप्रमाणे सेवा. अहंकार सोडून देऊन अडचण घेऊ. माझी इच्छा आहे तुम्ही माझे आणखी मामे भाऊ आहात. ते मामे भाऊ सगळं त्यांच्या वसुदेव त्यांचा मामा, पांडवांचा कुंतीचा भाऊ, हा संबंध नाही. हे बाहेरचे संबंध आहे. साक्षात गोपाळ कृष्ण म्हणजे परमेश्वर आहे, ईश्वर शक्ती आहे, सर्व देव स्वरूप आहे तो. ही आणखी जाणीव आहे म्हणून अगोदर त्यांच्या पुढं मांडले. हे इच्छा आहे, सकाम आहे. ब्रह्मलोकाला तिथं जाऊन राहावं अशी इच्छा आहे. तिथं पापपुण्याचा काही संबंध, शुद्ध आणखी आत्मचिंतन होत आहे. ब्रह्मदेवांचंही मार्गदर्शन आणखी लाभत असे आणि शेवटी ब्रह्मदेव असेपर्यंत तिथं राहायला मिळतं
आणि प्रलयाच्या वेळेला ब्रह्मदेवाचंही आणखी बदली होती म्हणा, किंवा त्यांचंही संपूर्ण आयुष्य म्हणजे तेही मुक्त होतात. त्यांच्याबरोबर ब्रह्मलोकात जाऊन राहिलेले सर्वही जीवात्मे मुक्त होतात. तर हे कर्म जे आहे, कोणतंही कर्म यज्ञाविक, त्याचं फळ हे संपणार आहे. ब्रह्मलोक मिळाला तरी कायमच नाही. शेवटी ब्रह्मदेवाचाही आणखी विरज आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्यांचाही. तेव्हा हे जे महिषासुर मर्दिनीचं स्वरूप तयार झालं, सर्व देवांचा शक्ती समूह मूर्त्या असं म्हणताय ऋषी महाराज. सर्वही देवांची शक्ती एकत्र होऊन हे स्वरूप तयार झालं तेजो रूपाने. पण त्या ठिकाणी आत्मशक्ती आहेच. जगदंबेची स्वतंत्र शक्ती म्हणून आहेच की. या देवांच्या शक्तीनं तयार झालेली जगदंबा म्हणजे देवानी सरळ कार्य केलं असं होणार. तो शक्ती समूहही देवीचं स्वरूपच आहे, परंतु गृहीत आपण झालेलं आहे की देवांच्या शरीरातून उत्पन्न झालेल्या तेजापासून झालेली आहे, म्हणून देवांची शक्ती एकत्र झाली समजा म्हणा. लोकशाही ही आहे आणि एकशाही, दोन्ही. ईश्वराच्या सृष्टीमध्ये उगीच लोकशाही म्हणायचं असायची एक शाहीच. एक कोणी जो पुढारी असे, आदरणीय ठरला असे, त्याच्या इच्छेप्रमाणे सगळे ठराव होता. हे पाहतो आपण. अमक्याने अमुक मांडला ठराव, तो सगळ्यांनी त्याला मान्यता दिली असं नाही का रे. पण सर्व समष्टी म्हणून मान्य केल्यामुळे समष्टीचा निर्णय आहे असं समजलं जातं. फक्त तो समष्टीचा निर्णय आहे, एक व्यक्तीचा. या ठिकाणी संपूर्ण आणखी देवांचं स्वरूप एकत्र झालेलं आहे. या दृष्टीने आणखी बाह्य दृष्टीने विचार केला तर देवांची शक्ती एकत्र आहे आणि त्यात आत्मशक्ती आहे. सर्व विश्वामध्ये आत्मशक्तीने व्यापून राहणारी जगदंबा आहे. दिव्या जया तत्निरंजन आत्मशक्त्या. तेव्हा आमची शक्ती आहे असं समजण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याकडे मोठे मोठे आणखी पराक्रमी वीर आहे, सैन्य पुष्कळ आहे. आपलं पांडवांचं सैन्य कमी आहे असा अहंकार दुर्योधनानं कोण 11 अक्षौहिणी, इकडे 7 अक्षौहिणी. आणि ते आत्ता 12-13 वर्ष होते कुठं बाहेर, लोकांच्या पुढं राहत होते. 13 वर्षापर्यंत राज्य सगळं ताब्यामध्ये आहे दुर्योधनाच्या. सैन्य आहे, धन आहे, संपत्ती पुष्कळ आहे, सत्ता आहे. त्यामध्ये त्याला पुष्कळ सैन्याची जमवाजमव करता आली. पैशाने म्हणा, मैत्रीनं म्हणा, सगळं ते करू शकत. परंतु ती शक्ती सुद्धा ईश्वराची आहे ही जाणीव त्याला नाही. आपलं सैन्य आहे, आपण त्यांना वेतन देतो, आपल्या करता ते त्याग सुद्धा करणार आहे. आपल्याला इतकं आणखी सैन्य आपल्या जवळ आहे, अनुकूल आहे, अनुकूलता आणखी आपली आहे अशी समजून आहे. बहुसंख्येनं आणखी कार्य होतं हा एक मनामध्ये विचार आहे. आत्मशक्ती ही स्वतंत्र देवांच्या शक्तीने हे निर्माण झालं नसतं, म्हणजे देवीचा अवतार झाला नसता असं नाही. अन्यायाचा तिरस्कार मनामध्ये इतका पराकोटीचा उत्पन्न झालेला आहे की त्यामुळे एकदम ती शक्ती सर्वव्यापी असणारी या समूह रूपाने तयार. म्हणजे महालक्ष्मीची पूजा म्हणजे सर्व देवांची पूजा आहे. हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी सर्व देवांची शक्ती झाली.
परंतु आत्मशक्ती ही त्या ठिकाणी आहे. त्याशिवाय कसं होणार? तेव्हा जगदंबेचा अवतार तो त्या आत्मशक्तीवर झालेला आहे. तो संकल्प आहे. ईश्वरीय संकल्पाला या सगळ्याही जीवात्म्यांचा संकल्प आणि ईश्वरी संकल्प एक रूप झालेले आहे. कालही तसा आला, दैत्यांचा काळ संपलेला आहे पुण्याचा, आणि त्यांना शासन होण्याची वेळ आलेली आहे. वेळ याचा अर्थ कालरूपाने सर्वव्यापी असणारी जगदंबा ती आता देवांना अनुकूल झाली. तेव्हा बाह्यदृष्टीनं देवांचा समुदाय, देवांचा शक्ती समूह म्हणजे जगदंबा असं जरी मानलं तरी आत्मशक्ती तिथं कायम आहे हेही मानलं पाहिजे. ते आधीच सांगितले त्यांनी, आणि नंतर देवशक्ती समूह आहे म्हणून मागून वर्णन करताय. अपरवर्ण निशेष देवगण शक्ती समूह मूर्त्या हे मागहून वर्णन. आरंभाला सर्वव्यापी तिची शक्ती होऊन राहील. ती सर्वव्यापी शक्ती आज या रूपाने आणखी बाहेर प्रगट झालेली आहे. म्हणजे देवीची पूजा करीत असताना सर्व देवतांचं स्वरूप ही भावना योग्यच आहे. सर्व देवतांचं तेज एकत्र आहे. तसं साक्षात भगवती म्हणून जी आहे विश्व निर्माण जिनं केले, देव आत्ता निर्माण केलेले आहेत तिनं, आणि देवांचं तेज बाहेर पडून आत्ता तयार झालेलं आहे. पण विश्वाच्या पूर्वी कोण आहे? ती आत्मशक्ती आहेच, ती कायम आहे. त्यामुळे केवळ आणखी बाह्य जी काही शक्ती आहे, जीवांची दिसणारी शक्ती, याच शक्तीवर विश्वास ठेवणं यापेक्षा आत्मशक्ती जी आहे सर्वव्यापी, ईश्वर शक्ती जी आहे तोही विश्वास पाहिजे. इथं दोन्ही एकत्र आहे, एक सोय आहे. पण ईश्वरी भगवतीच्या शक्तीवर विश्वास पाहिजे. केवळ बाहेरून अनुकूलता आहे की नाही हा विचार मनामध्ये आल्यानंतर आणखी कार्य होईल असं नाही. मारुतीराज एकटेच लंकेला गेले, त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही जाऊ शकणार नाही असा त्या सर्व वानरांनी निर्णय घेतलेला आहे. सीता कुठं आहे हे त्याच्या बंधूंनी पाहून सांगितलेलं आहे. समोर सीता दिसती आहे मला, लंकानगरीमध्ये अशोकवन आहे, शिवशोभा वृक्ष आहे, त्या झाडाखाली सीतादेवी बसलेली आहे. तिच्या सभोवती सगळ्या राक्षसींचा भाव आहे हे मला डोळ्यांनी दिसत. इथं बहुमत वापरायला पाहिजे होतं काय, आणि निर्णय झाला असता. आम्हाला कोणालाही दिसत नाही, तुला एकट्याला दिसतंय. खरं कशावर? चिकित्सेचा उपयोग नाही. ज्याला ईश्वराने शक्ती दिलेली आहे त्या ईश्वर शक्तीनं तो पाहून सांगतोय. दूरदर्शनाची शक्ती त्या गंध पक्षाने आहे, लांबच ते पाहू शकतात. धार म्हणा किंवा हे आकाशातून एकदम धार खाली याची काय दोन्हीकडे पाहिजे झड मारून घेऊन. ही दूरदर्शनाची शक्ती आम्हाला नाही हे मान्य केलं पाहिजे. आम्हाला कोणाला दिसत नाही म्हणून आम्ही मानणार नाही तर मला म्हणणार तो मी मला दिसते ते मी तुम्हाला सांगितलेलं. ज्याला जायचं असेल त्यांनी जावं, असे त्याशी बोलावं, संभाषण करावं, त्याला धीर द्यावं आणि यावं. नाही तर तुम्ही आता बसलेले आहात, प्रायोपवेशन करू अन्न त्याग करून बसायचे. पण त्याच्या ईश्वरदत्त शक्तीवर विश्वास त्यांनी ठेवला म्हणून सीता शोधला हेही जरूर आहे. केवळ बहुमत बहुमत म्हणून, बहुमत म्हणजे किती त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे मत देणाऱ्याची, ते मत ग्राह्य आहे. तर याप्रमाणे त्या सगळ्या वानरामध्ये फक्त मारुतीराज एवढे समर्थ ठरलेले आहेत. जाती राणी येते. अंगद किंवा जांबवादाने सांगितलं आम्ही जाऊ फक्त नाही, पण येण्याची शक्ती आमच्याजवळ.
केवळ व्यष्टी शक्तीमध्ये तो अहंकार धारण करून बसलेली सर्व मंडळी आहेत. माझी एवढी शक्ती आहे. मारुती राजांना शाप झाला होता, तुमची शक्ती तुम्हाला कळायलीच नाही. बरोबर, अनुकूल अहंकार तरी नाही. रामांचं चिंतन करीत ते बसलेले आहेत. परमात्म्याचं सर्व वानर मंडळी जवळ आलेली आहे आणि असं श्रीचा आहे, बाबा तुम्ही जाऊनही आहे, तुम्हीच समर्थ. सर्वांनी आणखी सांगितलं, आदराने सांगितलं आणि मग मारुती राजानं आपल्या शक्तीचं स्मरण करून द्यावं लागत होतं म्हणून, त्याशिवाय स्मरण. आणि मग तिथं गेलेले आहे. सगळं सामर्थ्य आहे. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, एक एक शक्ती त्यांच्या एकेका शब्दाने दाखवलेली आहे, वर्णन करणारे. उत्तम बुद्धी आहे, श्रेष्ठ बुद्धी आहे. प्रत्युत्पन्नमती ज्याला म्हणतात, प्रसंगाला जो प्रसंग प्राप्त होईल त्या प्रसंगाला त्यातून कसं निभावून जायचं हे लगेच बुद्धीला कळलं पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं, दुसऱ्याने मत दिलं, अमुक निर्णय झाला त्याप्रमाणे केलं, हे नको आहे. आपली बुद्धी ही स्वतंत्र कार्य करणारी बुद्धी आहे. हा विश्वास स्वतःच्या बुद्धीवर तरी आमचा राहिलाय का? सर्व लोकांनीच आम्हाला सांगायचं बरोबर आहे, चांगलं आहे, खरा. लोकशाहीमध्ये हा एक दोष आहे असं म्हणायला काय? कोणाचाही आपल्या बुद्धीवर विश्वास सर्वांनी मिळून ठरविलं म्हणजे तो एकाची बुद्धी, त्या बुद्धीप्रमाणे सर्वांना मान्य होतं ना, मग एकाची बुद्धी म्हणायला काय हरकत आहे? तर मारुतीला इतक्या शक्तीचा विश्वास आहे. लंकेमध्ये जायचं आहे, रावणाची राजधानी आहे ती. बाहेर कुठंतरी अरण्यामध्ये रावणाची गाठ पडली असती तर गोष्ट निराळी होती. त्याच्याबरोबर युद्ध करणं म्हणा, काय करायचं ते कर, पण त्याच्या राजधानीत जायचं आणि सीतेचा शोध करायचा, सीतेची भेट घ्यायची आहे, आश्वासन द्यायचं आहे, आम्ही सुटका करणार आहोत लवकरच. हे सगळं कार्य किती कठीण आहे. शत्रूच्या राजधानीमध्ये जाऊन हेर कसा पाहिजे, राजदूत कसा नेमला पाहिजे, मनुराजांनी आपल्या मनुस्मृतीमध्ये सगळं नेमून हे लिहून ठेवलं. त्याचा आकारही चांगला पाहिजे, पहिला बरोबर आणखी लोकांच्या ह्याच्यावरती हे पडलं पाहिजे, छाप पडली पाहिजे. हा काहीतरी बुद्धिमान माणूस. आणि मग बुद्धी तर आहे, त्याच्या वेळेला निर्णय करण्याची बुद्धी आणि ते संबंध कार्य करायचं आपल्या स्वामीचं, देशाचं, अशी बुद्धी असणारा नेमावा राजदूत असं सांगितलं. सगळ्यांच्या प्राचीन महर्षींनी क्षत्रिय राजा म्हणून राजा क्षत्रिय राजा आहे, पण इतका धर्मशास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ, की त्याने लिहून ठेवलेलं धर्मशास्त्र सगळ्या ऋषींना मान्य झाले. त्याने मुद्दाम जिज्ञासू बुद्धीनं प्रश्न करून ते विचारून एकटे मारुतीला गेलेले, काही भीती आपल्या वैयक्तिक शक्तीबद्दल काहीही विचार नाही आहे, ती कमीच होणार ना. वैयक्तिक शक्ती कोणाची सर्वोच्च? रावण मोठा होता हे सगळं खरं, पण त्या अंगजाडी शिष्टायला जाऊन सांगितलं कोणचा रावण मोठा? कार्तवीर्यार्जुनाने एका रावणाला बांधून ठेवलं, आपल्या आणखी मुलाच्या पाळण्यावर त्याला बांधून ठेवलं. 10 तोंडाचा आहे, बरा आहे, मुलाला खेळायला बरा आहे. तू कोणचा रावण आहे? तोच होता रावण, पण मुद्दाम त्यांनी बोलताना असं केलं. असं बोलतोय बलिराजाने बांधून. तर वैयक्तिक शक्ती कितीही तपश्चर्या करून जरी मिळलेली असली तरी ती प्रसंगाला आणखी आपली कार्य करणारी नाही, ही जाणीव आहे. म्हणून ईश्वर शक्तीचा पाठिंबा आहे. मारुतीला ईश्वर शक्तीशी एकरूप झाले.
आपली शक्ती विसरून गेली. त्यामुळे निर्भय आहे. शत्रूच्या राजधानीमध्ये जाऊन तपास करायचा आणि तपास केला नाही. रात्रभर सगळीकडे फिरले आणि लागले त्या अनुकूल अशोक वनामध्ये गेले. सीता देवीची ती अगदी अत्यंत दयनीय स्थिती पाहिली. निराश झालेली आहे. प्राण त्याग करण्याची प्रवृत्ती, त्या वेळेला आपली ओळख करून येईल. तरी सुद्धा स्थितीच्या मनामध्ये हा रावणच हे रूप घेऊन आलेला आहे असं वाटलं. रामाने ते सौबळ ओळखलं. तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणाले. रामाचा दूत वाटेल ते नाही विश्वास. ही माझी अंगठी घेऊन जा, ही अंगठी जेव्हा दाखवली ते विश्वास. तू रामदूत आहेस. तर अशा रीतीनं सर्व ही शोध केला. सीता देवीला धैर्य दिलेला. साक्षात देवी रूप जी आहे ना. पण मानवाने कसं वागलं पाहिजे, मानवांच्यावर कसे प्रसंग येतात, त्याच्या प्रसंगाला कशी सहनशीलता धारण केली पाहिजे, आपल्या धर्माच्या ठिकाणी किती स्थिर राहिलं पाहिजे, हे सर्व लोकांना आणखी दाखविण्याकरता हा अवतार आहे सीता देवीचा अवतार. देवी अवतार घेऊन हे सगळं दाखवते आहे. माझ्यावरही प्रसंग आलेला येतो आहे, तुमची काय अवस्था. त्यामुळे सर्व ही व्यवस्था झाली. आणखी सांगकाम्या, राजदूत हा सांगकाम्या असू नये असे एक म्हणून लिहून ठेव. आम्हाला एवढंच काम सांगितलं, आम्हाला दुसरं काम कुठं आहे. मारुती राजांचं मुख्य काम सीता देवीचा शोध करून येणे हे खरं आहे म्हणाले, पण या शत्रूची शक्ती किती आहे ही पाहिली पाहिजे. हे काय रामाने सांगितलं नव्हतं, पण अनुकूल आहे. शक्ती शत्रूची पाहिजे म्हणजे तेवढी स्वतःजवळ शक्ती पाहिजे. रावणाची शक्तीचा अंदाज घ्यायचा आहे ते काय सोपं नाही का. म्हणून अशोकवनाचा विध्वंस केला. रावणाने सैन्य पाठविलं, त्याचा विध्वंस केला, त्याचा मुलगा मारला, सगळ्यांचं हे केलं आणि त्याच्या दरबारामध्ये जाऊन त्याला ताकीद केली जाईल, मी अमुक आहे. भूमिगत होणं हे नाही आहे, शौर्य नाही आहे. निर्भयता ही खरी निर्भयता नाही आहे. मी रामदूत आहे, आलेलो आहे, स्थितीचा शोध मला लागलेला आहे आणि तुझाही नाश करण्याकरता आम्ही लवकर येणार हे सांगून सवंत लंका दहन करून पळून गेले. त्यांच्या जवळ जाण्याची छाती इंद्रजिताची सुद्धा खबरून गेला होता. नाथ महाराजाने भावांचं रामायणामध्ये सत्य. तर ही आत्मशक्ती आहे. जगत आत्मशक्त्या ही ईश्वरी शक्ती कायम आहे, कार्य करणारी आहे. काही काळ जरी आणखी दुर्जनाला अनुकूल झालेला दिसला तरी सुद्धा तो संपूर्ण सत्याची प्रतिष्ठा, धर्माची प्रतिष्ठा हे मुख्य कार्य आणखी जगदंबेचा. तर हा अवतार केवळ पुरुष वर्गापासून माझा नाश होऊ नये असं मागून घेणारा महिषासूर आणि त्याचाही नाश करण्याकरता स्त्री रूप धारण केले. स्त्रिया काय मला मारणार आहेत, काही शक्य आहे? अहंकार येणार असते. पुरुष मारत तर कोणीतरी मोठे असतील त्यांच्यापासूनच आपला वध होऊ नये अशी व्यवस्था केली म्हणजे झालं म्हणा. तर स्त्रियांची ही शक्ती मोठी आहे. शक्तीच्या जगदंबेच्या उपासना करणारा जो आहे खरा, त्याला आणखी हीच आज्ञा आहे. सर्व ही स्त्रिया ह्या जगदंबेचं स्वरूप आहेत ही भावना त्याची पाहिजे. सर्व ही स्त्रिया, सर्व विद्या स्त्रिय समजता सकल जगत. तर देवीची पूजा करणारा, देवीची उपासना करणारा आणि कोणीही स्त्री भेटल्यानंतर लहान मुलगी जरी भेटली तरी तिला नमस्कार केला पाहिजे.
तो देवीच्या उपासनेचा खरा अधिकारी आहे. इथं शंकराचार्य महाराज होते मुली, त्यांचा मठ आहे नारायणपेठ, आम्ही तिथं होतो का, ते देवीचे उपासक. लहान मुलीला सुद्धा स्वामी संन्यासी शंकर नमस्कार करायचे. ते म्हणाले देवीचं स्वरूप आहे. अनेक स्वरूप देवीचे सांगितले. म्हणजे आमच्या या उपासना मार्गामध्ये, शास्त्र मार्गामध्ये ज्याला आपली उन्नती खरी करून घ्यायची आहे त्यांनी आणखी देवीबद्दल इतका आदरभाव, म्हणजे सर्व स्त्रियांच्या बद्दल आदरभाव ठेवला पाहिजे. हे धर्मशास्त्रकार सांगतायत. हे कोणी वाचलंय का? लोकांच्या पुढं वाटेल तसं आणखी स्त्री दाक्षिण्य नाही, आमच्या धर्मामध्ये अमुक नाही, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, सांगणाऱ्या लोकांनी हे सगळं पाहिलंय काय, अनुभव घेतलाय? बुद्धी ही आणखी कशी बनवावी लागते, अहंकार कमी झाला पाहिजे म्हणजे आणखी बुद्धीची शक्ती जास्ती वाढली आहे, हे समजून आलं पाहिजे. हे शिक्षण ज्या आणखी आणि आपल्या ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्मामध्ये स्त्री दाक्षिण्य नाही, हे साहस आहे. काहीही ज्ञान नाही ते सांगणाऱ्याला, आक्षेप घेणाऱ्याला असं म्हणावं. खरं समजलं नाही आणि उगीच काहीतरी स्त्रियांच्या मध्ये पुरुषामध्ये आणखी असा मतभेद निर्माण करून काय उपयोग, कार्य काय होणार? सगळे भेद कमी झाले पाहिजेत, हाही आणखी शास्त्राचा उद्देश आहे. भेद दाखविणारं शास्त्र नाही आहे, पण भेदातून मार्ग कसा काढला पाहिजे तिथं तुमची बुद्धी चालवू नका म्हणतात. शास्त्रानुसारी बुद्धी घ्या, शास्त्र संस्कार बुद्धीवर करा आणि तशी बुद्धी चालवून तुम्ही जाऊ शकता. शास्त्र मर्यादा संरक्षण करून पुढे जायचं. एक 5 मिनिटं आता जगदंबेच्या भक्तीचं सौ बरेच दिवसात ही काही कथा सांगता आली नाही, आज प्रसंगाने सांगायची आहे. शेवटच्या दिवशी भगवत भक्ती ही तिची कशी शुद्ध पाहिजे, शबरीच्या भक्तीबद्दल आपण थोडासा विचार केला. अत्यंत शुद्ध बुद्धी आहे, त्यात व्यवहार दृष्टीनं आणखी बरं वाईट काहीही कोणी निर्णय करू शकत नाही आहे. शबरीच्या भक्तीचा निर्णय कोणीही देऊ शकत नाही आहे. संसारासक्त माणसाला अधिकारच नाही आहे. शबरीनं चांगलं केलं का वाईट केलं, देवाला मान्य झालेलं आहे ते आम्ही कोण सांग. शंकराचार्य महाराज 2-3 वर्षाचे होते. शंकरांचाच अवतार तो आहे. त्यांचे गुरु आणखी आपले पिताजी हे देवीच्या पूजेला रोज जात होते. जवळच मंदिर हो, नदी तीरावर, यांनीही जावं त्यांच्या बरोबर. त्यांनी देवीची पूजा शास्त्र मोठे विद्वान होते, ते देवी भक्त होते. रोज पूजा करावी देवीची, यांनी ही पाहावी आणि परत यावं. एकदा त्यांना कुठं दुसऱ्या गावाला जाण्याचं काही काम आलं, प्रसंग आलं आणि त्यांनी सांगितलं, बाळ शंकरा, पूजा तू देवीच्या मंदिरात जाऊन तू देवीची पूजा करून ये म्हणा. मला आनंद झालाय. रोज पाहतही होते. आणखी आईना सगळं आणखी सगळी सामग्री दिली, ताट घेऊन गेलेली आहे. शुद्ध बुद्धीला पूजा आहे. मंत्र तंत्र वगैरे काही इतक्या लहान वया, परंतु साक्षात जगदंबा आहे, महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी साक्षात देवी या ठिकाणी बसलेली आहे ही भावना ठेवून पूजा झाली. स्थमंत्र पूजा होऊ नये असा अर्थ नाही, त्याचाही अभ्यास केला पाहिजे. मंत्रपूर्वक यथाविधी पूजा झाली पाहिजे. काल आपल्याला वेळ मिळत नाही म्हणजे काय, किती मंत्र लागतात? 16 मंत्र आहेत, 16 विषय आहे. पुरुषोपचार 16 मंत्रांनी 16 उपचार अर्पण करायचे, आणखी पूजा समाप्त करता येईल. पण इथं आचार्य महाराज 3 वर्षाच्या वयामध्ये असताना पूजा केलेली आहे. धूप झाला, दीप नैवेद्य ओवाळून ठेवलं निरांजन आणि समोर दुधाची वाटी ठेवली आहे, पेढा ठेवला. घ्या आई साहेब, दूध घ्या. कसं घेणं?
देवाला नैवेद्य दाखिवला असाच व्यवहार आम्ही करतो. देवही नैवेद्य पाहिला म्हणूनच सांगतो, घेत नाही काही. इथं तसं नाही. दूध घ्या म्हटल्यानंतर घेतलं पाहिजे. इतकी योग्यता आहे 3 वर्षाच्या बालकाची. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, काहीच भवानाम रोगंबरम. आचार्य महाराज रडू लागले. काय आई, माझ्याकडून तुझ्या बरोबर झाली नाही, चूक झाली म्हणून घेत नाहीस काय? देवीचं अस्तित्व या ठिकाणी नाही, कल्पनाच मनामध्ये नाही. शुद्ध देवी या ठिकाणी आहे. माझ्याकडून चूक झाली म्हणून घेत नाहीस काय? मी काय अज्ञानी आहे? पिताजी मोठे ज्ञानी आहे, त्यांची पूजा योग्य झाली आहे, मला तसं करता येत नाही. आज मी माझ्या बुद्धीप्रमाणे केली आणि अशा रीतीने अत्यंत दुःख झाल्यानंतर जगदंबा प्रगट झाली. तो दुधाचा प्याला घेतला आणि सबंध दूध पिऊन टाकलं. हे पाहिलं त्याने. सगळं दूध पिऊन टाकल्यानंतर जास्तीच रडायला लागले. आता तुझ्या इच्छेप्रमाणे बाबा दूध घ्यायला सांगितलं, दूध घेतल्यानंतर आता रडायचं काय कारण? आचार्य महाराज सांगताय, रोज पिताजी पूजा करून यायचे आणि मला दुधाचा प्रसाद द्यायचे. त्यावेळेला मला वाटायचं माझी आई किती दयाळू आहे. मला भूक लागली असे मग मलाही थोडं दूध शिल्लक ठेवती, सगळं दूध पीत नाही, माझ्याकरता दूध पाठवून देते अशी माझी समजूत होती. आणि आज इतका वेळ रडून हे करून सर्व दूध पिऊन टाकलं. काय खरं आहे का खोटं आहे? मला बुद्धी आहे ना, शुद्ध बुद्धी. अनुभव सांगितलेला आहे. तुमचं दूध मला मिळत आज मिळालं नाही. तुम्ही घेतलं परंतु मला ही शिल्लक का ठेवलं नाही हे विचारू शकता. मग ते स्तनातून दूध काढून त्या बालकाला देवीनं ते पाजलेलं आहे. सौंदर्य लहरीमध्ये हा उल्लेख केला. तव स्तन्यम मन्ये धरणीधर कन्ये हृदयतः पय पारावारः परिवहति सारस्वतमिव दयावत्या दत्तम द्रविड शिशुरास्वाद्य तवय कवीनां प्रौढाणां अजनि कमनीय कवयिता. जगन्माते, हे दूध मी समजत नाही आहे. हा ज्ञानाचा प्रवाह, ज्ञानाचा हा आपल्या स्तनातून दूध रूपाने ज्ञान प्रवाहच माझ्या शरीरामध्ये गेले की आपण दिलेल्या या ज्ञानाने जगामध्ये मोठे मोठे त्रिकारज्ञ आणखी पूर्ण ज्ञान संपन्न महात्म्यांना सुद्धा जे मी मान्य ठरलेलं याचं कारण हे दूध आहे. स्वतःची कीर्ती, स्वतःची बुद्धी, स्वतःचं ज्ञान हे सर्वही भक्ताला आणखी भगवतीचं असं वाटत आपलं पाहिजे. तर याप्रमाणे लहानपणीच हा प्रसाद झालेला आहे. त्यामुळे असे अप्रतिम ग्रंथ निर्माण केलेले आहेत आचार्य महाराजांनी. त्याचा अनुभव घेणारे, उपासना करणारे, त्या ग्रंथाची चिंतन करणारे लोक पूर्ण ज्ञान संपन्न होऊन जात. आचार्य महाराजांची कृपा होती, तळमळ पाहिजे. या ठिकाणी पुण्यामध्ये एक शाळीग्राम शास्त्री म्हणून होऊन गेले म्हणून पेशवाईच्या काळात सांगतात कथा. उत्तम पंडित होते.
कोणीही त्यांच्या समोर वादविवादाला जात नसे, पण त्यांना तळमळ लागली की आचार्य महाराजांचं भाष्य आपल्याला कोणाच्या तरी मुखातून ऐकायला मिळालं. शांतीपाठ वगैरे करून कोणीतरी गुरु आपल्याला भेटावे, आचार्य महाराजांचं थोडं तरी भाष्य आपल्या कानावर पडलं पाहिजे. सर्व पंडितांच्याकडे गेले ते. अहो, तुमच्या पुढे आम्ही काय म्हणाले, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, आम्ही तुम्हाला काय सांगणार, सगळ्यांनी आपण नाकारलेलं आहे. तळमळ लागली. कसं समजेल आपल्याला आचार्यांचं भाष्य? अन्न नाही, पाणी नाही, इतक्या एका मंदिराशी गेलेले असतात. तिथे एक संन्यासी बसले. या शास्त्री बुवा, तुम्हाला भाष्य ऐकायचंय काय? उद्या सकाळी येत चला, रोज सकाळ. आले सकाळी, आले दुसऱ्या दिवशी संबंध सांगायला सुरुवात केली. जे जे लिहिलेलं आहे ते सगळं पाहून, ब्रह्मलोकामध्ये असं आहे तसं आहे ते सगळं पाहून आलेलंच कोणीतरी हा महात्मा असं वाटायचं ऐकणाऱ्याला. त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं त्या स्वामी महाराजांनी, तुमच्या घरी भिक्षेचा आग्रह करायचा नाही, भिक्षेला आम्ही येणार नाही. 4 अध्याय. आणि हे ग्रहण करणारे हे उत्तम पंडित बुद्धिमान सर्व एकंदर सारांश त्यांना दिसं संशय होते ते सगळे दूर केले, संबंध सांगून टाकले. शांत झालं चित्त. आचार्यांचं भाष्य आपल्याला ऐकायला मिळालं कोणाच्या तरी योग्य व्यक्तीकडून. आणि संपल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली, महाराज आमच्या घरी आपण भिक्षेला आलो पाहिजे. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं म्हणाले. नाही म्हणाले, त्याशिवाय शांती मिळणार. चला म्हणाले पुढं निघाले ते पंडितजी शालिग्राम शास्त्री. हे पाठीमागून निघाले आणि गुप्त झाले. पाहिलं कुठेही नाही, इकडं तिकडं शोध केला. वाईट वाटलं. अन्न नाही, पाणी नाही, रात्रीच्या वेळेला दृष्टांत झालेला आहे. शास्त्री बुवा हा भलता आग्रह काय करत? तुम्हाला कोणी भाष्य सांगितलं असं वाटतं? भाष्य ज्यांनी लिहिलं त्यांनीच तुम्हाला भाष्य सांगितलं. हा आग्रह नको. मग त्यांचं समाधान म्हणजे तळमळ जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर साक्षात हा साक्षात्कार होऊ शकतो. इच्छा पूर्ण होऊ शकते. देवीनं सर्वांची इच्छा पूर्ण केली आहे. सर्व देवतांना पुन्हा स्थानापन्न केलं. आणि महिषासुरादी सर्वही असुरांना त्यांच्या त्यांच्या रसातलामध्ये जाऊन राहण्याची ताकीद केली. जिवंत राहिलेलेही तुम्ही कुणीही राहणार नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे सगळे असो निघून गेले. असं आहे. ईश्वर शक्ती ही फार मोठी आहे म्हणून प्रार्थना देवाने केली. देव्या जया तत्मिदं जगदात्मशक्त्या निशेष देवगण शक्ती समूह मूर्त्या तामंबिकां अखिल देव महर्षि पूज्यां भक्त्या स्म परिपालयति शुभानिला. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ गौरी नारायणी नमोस्तुते. जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु. Yeah. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.